आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहाता लोचन सुखावले। आता दृष्टी पुढे ऐसाची तुराहे, जो मी तुझ पाही पांडुरंगा। लालचावले मन
लाल चावले मन लागलीसे गोडी ते हे जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझ पाही पांडुरंगा तुका म्हणे आम्ही तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाई पुरवावी आई माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझ पाही पांडुरंगा पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूपा गणेश केली हा स्मरण होय सकळ विद्येंजन तेची वंद श्री चरण श्री गुरूंचे नमस्काराने आपण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मागच्या हालात आवाज द्या साऊंडवाला कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगत गुरु जगत वंद्य वैराग्याची मूर्तिमंत पुतळे राष्ट्रसंत देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय महत्वाचा भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग आहे. वारकरी संप्रदायाला काही दंड आहेत, काही नियम आहेत, काही लिखित नियम आहेत, काही अलिखित नियम आहेत. त्या नियमाचं उल्लंघन करणं हे गळ्यामध्ये माळ कपाळाला बुक्का लिवणाऱ्या वारकऱ्याला शोभणार नाही. यामुळं आज सप्त्याचा पहिला दिवस म्हणून पहिल्या दिवशी कीर्तनकारांनी काय बोललं पाहिजे प्रत्येक गावातल्या व्यक्तीला समजलं पाहिजे. नियम आहे, पहिल्या दिवशी कीर्तनकारांनी भगवंताच्या रूपावर वर्णन करावं. दुसरा तिसरा हे दिवस नामपर चलतं, चौथा 5वा दिवस संतपर चलतं, 6व्या दिवशी केलेल्या 4-5 दिवसाची मागणी म्हणून देवाकडे मागायचं असतं मागणीविषयी, आणि 7वा दिवस केलेली मागणी पूर्णत्वाला जावी म्हणून थोर महात्म्यांच्या थोर साधू संतांच्या देवाच्या आशीर्वादानं ते आपल्याला काला भेटतो. अर्थात ती मागणी भेटत असते आपल्याला काल्याची. त्या न्यायाप्रमाणे सप्त्यातला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे.
कीर्तन सेवेसाठी आवर्जून उपस्थित असलेले पंचक्रोशीतील जेवढे काही टाळकरी गायक वर्ग वादक वर्ग प्रत्येकाच्या चरणी वंदन करतो। विशेष पाहायला गेलं आपल्या सप्त्याचं 33वे वर्ष म्हणजे आपली वाटचाल 3ऱ्या तपाकड चालू आहे। या गावकऱ्यासाठी सगळ्यांनीच ताली वाजवा। गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा भव्य दिव्य अमृतवाहिनी सोहळा मौजे मोगरगा आणि या सोहळ्यामधील माझ्याकडे आलेली आजची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन सेवेसाठी आवर्जून उपस्थित असलेले पंचक्रोशीतील जेवढे काही टाळकरी गायक वर्ग वादक वर्ग सगळ्यांच्या चरणी वंदन करतो। आणि विशेष पाहायला गेलं वर्णन आहे स्वर कुशलतया स्वर्गामध्ये देवाच्या दरबारामध्ये कीर्तन होत असतात आणि त्या देवाच्या दरबारामध्ये कीर्तन होत असताना प्रमाण उचलण्यासाठी त्या देवाच्या कीर्तनामध्ये चाली उचलण्यासाठी गायन करण्यासाठी राग आळवण्यासाठी राधकृता त्या देवाच्या दरबारामध्ये चाली म्हणण्यासाठी प्रमाण उचलण्यासाठी राग आळवण्यासाठी अर्जुन नावाचा शेणेकरी होता। देवाच्या दरबारामध्ये एकच अर्जुन आहे। आज आपल्या या दरबारामध्ये बरेच अर्जुन लाईनीला उभे आहेत। नेमकं कोणत्या अर्जुनाला चाल द्यायची पंचायत पडणार आहे? जोरात टाळी। अतिशय ताकदीचं गायन आहे महाराज। सळसळत रक्त आहे। जरी तुम्ही वरच्या पट्टीतले म्हणत असत तरी ओल्ड इज गोल्ड आहे। आणि आपली आपली बाजू धरून उभारला आप्पा इकडे बघा। ताकदीचं गायन महाराजांच्या चरणी वंदन करतो। पुन्हा भागवतामध्ये शुकाचार्य म्हणतात इको करत जावायला नॉर्मल मध्ये इंद्रवादिन मृदंगम। देवाच्या दरबारामध्ये कीर्तन होत असताना चाली उचलण्यासाठी अर्जुन एकच होता। इथं बरेच अर्जुन आहेत। त्या देवाच्या दरबारामध्ये कीर्तन होत असताना पखावाज वाजवण्याकरिता दोन्हीकडून दोन भले मोठी इंद्र राहायची। इंद्रवादिन मृदंगम दोन्हीकडून दोन भले मोठी इंद्र राहायची पण त्या दोघालाही मागे सारेल असा आमचा एकच इंद्र आहे। महाराजा करता एकदा जोरात। अतिशय ताकदीची महाराजांची माझी पहिलीच भेट आहे तरी सुद्धा बऱ्याच लोकांना ठोकला असताल तुम्ही म्हणजे पकवाज ठोकला असताल कीर्तनात ठोकला असताल म्हणजे तुम्ही कीर्तन झाल्यावर मला ठोकचाल। महाराजांच्या चरणी वंदन करतो। पंचक्रोशीतील मला काही जास्त परिचय नाही मायांनो। इकडे माता वर्ग पिता वर्ग सगळ्यांच्या चरणी वंदन करतो। आणि विशेष पाहायला गेलं भगवंताच्या यात्रेनिमित्त हे 16 चाला 33वे वर्ष केदारनाथ केदारलिंग या यात्रेच्या निमित्तानं कारण देव आहे पण देव शोधण्याकरिता मुख्य ठिकाण असतं म्हणजे ते मंदिर आहे। आता मी पुढे बोलणार आहे त्या देवाच्याच रूपाचं वर्णन करायचं आहे आपल्याला। सगळ्यांच्या चरणी वंदन करतो। एकदा साऊंड वाल्यासाठी अजून एकदा जोरात सगळ्यांनीच वाजवा म्हणजे 7 दिवस याने काहीच कमी जास्त करू नये। सगळ्यांच्या चरणी वंदन करतो। वैकुंठवासी गुरुवारी ब्रह्मचैतन्य गुरुवारी मारुती बाबा काणेगावकर। आणि विशेष पाहायला गेलं ज्यांच्या सानिध्यामध्ये राहून उभं आयुष्य त्यांनी परमार्थामध्ये सोपवले आणि ज्यांना आम्ही आदर्श म्हणून पुढे ठेवतो आणि आम्ही कीर्तनाची गायनाची वाटचाल चालू केली असे असणारे हरिभक्त पारायण भागवताचार्य निकम महाराज जे आहेत महाराजांच्या चरणी वंदन करतो। बरेच कार्यक्रमाला या पामर जीवाच्या कार्यक्रमाला बऱ्याच ठिकाणी आवर्जून उपस्थित राहू महाराजांच्या चरणी वंदन करतो। महाराजजी पुनश्च एकदा सर्व टाळकऱ्यांच्या गायक वर्ग वादक वर्ग वैकुंठवासी मारुती बाबा काणेगावकर आणि आपल्या भागांचं वैभव असणारे उज्ज्वलानंदजी बाबा बाबांच्या चरणी वंदन करून दुसरे चरण नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपांदिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची विठ्ठल आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे जो मी तुझ पाही पांडुरंगा. आजच्या पवित्र अशा दरबारामध्ये निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या रूपाचं वर्णन केले. तो भगवंत कसा आहे, त्या भगवंताला पाहिल्यानंतर काय वाटतं आणि त्या भगवंताला पाहिल्यानंतर काय भेटतं याचं चिंतन करणारा अभंगावी झाला. अशा अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबाने स्पष्ट बोट करून शब्द वापरलेत. आवडे हे ज्या अर्थी ही शब्द आहे त्या अर्थी समजायचं हे दूरवाचक नाही, जवळच आहे. ते ती ते हे जवळल्याला म्हणतो का आपण? हा पकवाजा म्हणणार का तो पकवाजा म्हणणार? काय म्हणणार रे सैराट? जवळ असलं हा ही हो हे अर्थ एकच आहे. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराने हे शब्द वापरलेत ना त्या अर्थी समजायचं जगद्गुरु तुकोबार आहे त्या देवाच्या जवळ आहे. जवळ आवडे हे रूप देवा तुझं मला हे रूप आवडतं. बर ते रूप आहे कसं? गोजिरे सगुण. गोजीर आहे सगुण आहे. देव म्हणायला लागले गोजीर आहे सगुण आहे. बरं या रूपानं काय होतं रे तुका? तुकोबाराय म्हणायला लागले पाहता लोचन सुखावले. आता सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ज्या गोष्टी करता मी रात्रंदिवस मायाने पळापळी चाललाय कशा करता? सुखा लागी करी शीतळ सुखा करता हा जीव रात्रंदिवस लाही लाही होऊन पळायला लागलाय. आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते सुख तिथं नाही, हे सुख इथं आहे. आवडे हे रूप पाहिल्यानंतर ते रूप आहे गोजिरे सगुण. पण ते रूप पाहिल्यानंतर काय होतं? पाहता लोचन सुखावले. सहज ते तुम्हाला सुख भेटतं. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा ते रूप पाहिल्यानंतर या डोळ्याला जर माझ्या सुख भेटत असेल ना देवा तर ऐक पुढे आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे. आता ज्या ज्या वेळेस माझी दृष्टी मंदिरामध्ये पडेल ना देवा त्या त्या मंदिरामध्ये बाकीच्या रूपाचं नको मला दर्शन, मला ह्याच रूपाचं दर्शन आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे. कसा? जो मी तुझं पाहे पांडुरंगा. ज्या ज्या वेळेस देवा मी तुला पाहिन ना पांडुरंगा त्या त्या वेळेस मला हेच रूप दाखव. कमरेवर असलेलं सुंदर ते ध्यान उभे ठेवणी करकटेवरी कमरेवर हात आहेत ठेवणी. अजून पुढे तुळशी हार गळा. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत. काशी तुकोबाराय म्हणतात गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, कमरावर हात, मिठीवर उभा तो देव. पुढे वर्णन आहे मकर कुंडली तळपती श्रवणी. कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडल आहेत. महिला वर्ग पुरुष वर्ग
अरे तुम्ही कधी पंढरपूरला नाही, घरातल्या देवाऱ्यावरच्या देवाला पांडुरंगाला पहा, तो विटेवर उभा आहे, कमरेवर हात आहेत, किती देव सुंदर आहे. पुतळा एवढा त्या देवाला पाहिल्यानंतर पुन्हा वर्णन मी नंतर करणार आहे, पण तो देव कसा आहे. करकटावरी ठेवून कंबरावर हात, तुळशीच्या माळा गळ्यामध्ये, कंठामध्ये कंठी कौस्तुभमणी, निळामणी त्या मण्याचं नाव आहे, कौस्तुभ नावाचा मणी कंठामध्ये आहे, कानामध्ये माशाच्या आकाराचे कुंडल, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, कंबरेवर हात, विटेवर उभा. महाराज वर्णन करतात, आवडे हे रूप, देवाचे रूप आवडतं. बरं ते आहे कसं, गोजिरे सगुण, सगुण आहे, गोजीर आहे. आणि ते रूप पाहिल्यानंतर माझ्या डोळ्याला सुख भेटतं. पाहत आलोचन सुखावले देवा, हे रूप पाहिल्यानंतर माझ्या डोळ्याला सुख भेटतंय ना देवा. तर आता दृष्टी पुढे आहे. आता ज्या वेळेस मी मंदिरामध्ये जाईन त्या वेळेस माझ्या दृष्टीला बाकीच्या रूपाचं दर्शन नको, याच रूपाचं दर्शन. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे मी तो जप्पा हे पांडुरंगा. तिसरे चरणात तुकोबारा म्हणतात, लालचावले मन देवा. खरं सांगू देवा, सगळ्या इंद्रियाला ताब्यामध्ये ठेवणार एकच आहे, मनोराजा एक देह. या देहपुरी राजाचा, या देहपुरी नगरीचा राजा जर कोण असेल तर मन आहे. मनाने म्हणलं माय कशाला ऐकायला येते का गावच्या महाराजाचं कीर्तन, झाक डोळे झाकली त्या बघा काय मावशावून घेऊ का नावर. मन सांगतंय, सगळ्या इंद्रियाला सांगतं मन, चला आज गावात सप्ताह आहे, हे पायानं चला तिकडं, ही मनानं केल्याशिवाय करणार नाही. चला तिकडं, हातानं काय करावं लागतंय, घराला कुलूप लावावं लागतंय, लावले का नाही. आता मावशाच्या लक्षात आलं, आता महाराज म्हणते बरोबर लावलंय का नाही की माय. हिल्लाला मन म्हणायचं, लालचावली मन, मन फार चंचल आहे, लालची आहे. लागली से गोडी देवा, आता तुझी गोडी लागली, पण काय सांगावं ते हे जीवेन सोडी. अरे मन चंचल आहे, माकडासारखे या झाडावरून त्या झाडावर, या झाडावरून त्या झाडावर फिरणारं मन आहे. आज तुझं ही रूप आवडायला लागले, पण उद्या जर तुझ्यापेक्षा भारी रूप जर तू धारण केलास, वेगळं रूप, तर त्या रूपाच्या मागं मन लागल. पण मला असं करू नको देवा, याच रूपाच्या ठिकाणी मन राहू दे. लालचावले मन, लागले से गोडी ते जीवेन सोडी. आणि ते झाली आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगान. शेवटच्या चरणात तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळे देवा. आमची इच्छा आहे, आम्ही मागतोय लढीवाळपणानं. लेकरू जसं माईकडे मागताना तसं देवा तू आमची माया आहेस. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, रामा बहीण बंधू चुलता. कृष्ण माझा देवा, तूच माझं सगळं आहेस, म्हणून आम्ही तुझ्याकडे मागायलोय. तू का म्हणे आम्ही मागावी लढीवाळी. आणि आम्ही मागितलेली इच्छा, आम्ही मागितलेली आई, आम्ही मागितलेली इच्छा पूर्ण कर, पुरवावी आळी माय बापा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, जो मी तुझे पाही पांडुरंगा. यथावकाशाचा विधी माझ्या अल्पशा बुद्धीला जसा सुचलाय तसा अभंगाचा भाव मांडलाय. आजचं कीर्तन संपलं. विढला जगद्गुरु तुकोबरांचे प्रथम शब्द आहेत, आवडे हे रूप देवा, तुझं हे रूप आवडतं. आता ज्या अर्थी हे शब्द वापरलाय त्या अर्थी जगद्गुरु तुकोबारा प्रत्यक्ष देवाच्या जवळ आहेत. ते रूप म्हटले असते तर दूरचं दाखवलं असतं. ज्या अर्थी हे शब्द वापरतात ना त्या अर्थी सम आहे, जवळ आहे. तुकोबारा म्हणतात देवा आवडे हे रूप. आता ऐका, ज्या अर्थी तुकोबाराने हे शब्द वापरलाय ना
आवर्जून बोट करून हेच त्या रूपाचं जर वर्णन केलं महाराज प्रशांतजी महाराज, आवर्जून तुकोबरा म्हणतात ना देवा आवडे हे रूप, आवडे रूप, आवडे रूप म्हणलं असतं तर काय वाटलं नसतं. हे शब्द आलाय त्या ते मुद्दाम त्याच रूपाबद्दल बोलत असताना तुकोबराय म्हणतात. याचा अर्थ जगामध्ये देव किती ओम आहे. झोपल्या का काय आगम आहे जागे की ज्या अर्थी तुकोबराय म्हणतात तेव्हा हेच रूप आवडतं त्या अर्थी जगात देव किती. सांग ना पैसे तू घेतो रानबट्ट्याने देतो का इकडे. ऐका माय आमची चुकीची कल्पना 33 कोटी देव म्हणतो. वास्तविक देव 33 कोटी नाही 33 कोटी रुपये देव हा एकच आहे. एकल्या कंठेची मनोरिया येणे केली निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो ऐसा लागवी हा माया सूत्रधारी ऐसा लागवी हा. हे दादा हे मायांनो आमची चुकीची कल्पना आहे. एखाद्या देवाला गेला की दोघी तिघे महिला म्हणतात होईल ही देव लय सुंदर दिसायला बघ ही देव अशी देव सुंदर दिसायली म्हणून देव घरात किती वाढवली. देवाऱ्यावर देव किती आहेत मावशी मिनटं मावशी घरात देव किती देवाऱ्यावर बोलत चला. प्रत्येकाच्या देवारी कीर्तन झाल्यानंतर महाराजाच वेळ भरपूर आहे आपल्याला बघायचे का किती देव आहेत. एका देवाऱ्यावर 20 देव 30 देव 40 देव. आमची चुकीची कल्पना आहे. माय हा देव वेगळा हा देव वेगळा नाही. देव हा एकच आहे. फक्त एकट्या देवानं वेगळे रूप धारण केले. एको हंबुष्या देव नटला नाना परी भरोडी उडला चराचरी सगळी ज्ञात मंडळी ज्ञानी मंडळी यात मी प्रमाण देत बसत नाही. देव हा एकच आहे पण चराचरामध्ये माझ्या देवाने एकट्या देवानं रूप धारण करून 33 कोटी रूप धारण केले. पण आमची चुकीची कल्पना नाही. वास्तविक पाहायला गेलं कीर्तनाच्या अगोदर जर तुम्ही महाराजाला पाहिलं कोणता पण महाराज असो फेटा घालायच्या अगोदर महाराजाला तुम्ही पहा तो वेगळाच दिसतो आणि फेटा घातल्यानंतर तुम्ही त्या महाराजाला पहा तुम्हीच म्हणता होई ग ती मग अचन दिसत ना ही वेगळंच दिसाल. अर्थ एकच आहे तोच असतो फक्त वरचं रूप बदललं की वाटतं हा वेगळा आहे. तसं देव हा एकच आहे. सर्व वास्तविक देव हा एकच आहे पण ते एकट्या देवाने वेगवेगळे 33 कोटी रूप धारण केले. पण आमची चुकीची कल्पना नाही. सोमवारचा देव वेगळा म्हणायचं मंगळवारचा देव म्हणता का नाही असं. सोमवार आला की तिकडे वळायचं
नम शिवाय नम शिवाय हरे हरे समोर आलं की महादेवाकडे वळायचं. नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. समोर आलं विभूती चढवायची, ताट भरायचं आणि सहसा महादेवाची मंदिरं गावात असतील का? गावाच्या बाहेर, कारण देव सुद्धा कटाळून गेल ते. ताट भरावं, विभूती चढवावी आणि जावं महादेवाला. फक्त सोमवारच्याच दिवशी शिवभोळा चक्रवर्ती त्याची पाय माझी चित्ती. एक भजन्या काय म्हणलं माहित आहे? शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती वार पट्ट्या. तुला दररोज कीर्तनाला घ्यावं लागायचं. हो काही सोमवारचं भजन नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय सोमवारच्या दिवशी. का तर आमची चुकीची कल्पना आहे. आम्हाला वाटतं सोमवारचा देव वेगळा, वाटतं का नाही माहिती? मंगळवारचा देव निर्गुण लय वाजवू नका. एखाद्या एक केस मोकळे सोडल्यावर कळल कसली फजिती. देव एकच आहे, पण त्या एकट्या देवाला वाटलं कधी विभूती चढवावी, कधी तिरसुळ घ्यावं, कधी डमरुळ घ्यावं, शेषनाग धारण करावा, भस्म लावावा. या लोकांना वाटलं तो वेगळाच आहे. त्याच देवाला वाटलं बघा लयच कटाळाला या रूपाचा, दुसरं रूप धारण करावं, नाकात कपडाला कुंकू, अंगावर लुगडं टाकलं, आईचं रूप धारण केलं. पण ह्या सामान्य जीवाला वाटायचं कालचा देव वेगळाच आहे, आजचा देव वेगळाच आहे. देव हा एकच आहे. गेला मंगळवार, आणि त्या मंगळवार मध्ये पण अजून लय गंमत आहे. मंगळवारच्या दिवशी एखाद्या महिलेच्या अंगामध्ये यावं, तिने केस मोकळे सोडावी, उलटी हात अशी झटकी द्यावी की तिचाच नवरा बसते पुढे गुडघ्यावर, हात जोडते बायकोला,
हात जोडतर म्हणते आई शांत हो, आई आहे होय तुझी. देव तोच आहे, पण त्या देवाला वाटलं चला नाकातली नथ काढावं, कपाळाचं कुंकू काढावं, लुगडं काढावं, कमरेवर हात ठेवावं, विटीवर उभा राहावं आणि घेतलं रूपवारी. बोलावा विठ्ठल विठ्ठल करावा विठ्ठल अरे सोमवारच्या देवाला वाटलं नाकात नथ घालावी झाला अंबाबाई, त्या देवाला वाटलं कमरेवर हात ठेवावं, फक्त रूप बदलय, देव एकच आहे. मम यो विश्व जीव लोके जीव भूत सनातन. आणि खरं सांगू तुम्हाला मायानो, प्रत्येकाने अंतकरण जर शुद्ध ठेवलं ना, देव हा याद नाही, देव नाही देवाला. अंतकरण शुद्ध, एखाद्या एकी अंतकरणामध्ये शुद्ध जर भावना असेल ना, देव देवाला येत नाही, प्रत्येकाच्या अंतकरणात देव आहे. अंतकरण शुद्ध असेल, जिवंतपणे जर तुमची नीतिमत्ता चांगली असेल, जिवंतपणे जर कर्म चांगलं असेल ना, तर मंदिरामध्ये देव नाही, देव अंतकरणात आहे. खरं सांगू तुम्हाला, गोड वाटलं तर अजून एकदा टाळी वाजवा. ऐका आधी. जिवंतपणे जर आपलं कर्म चांगलं असेल ना, तर देव मंदिरात नसतो, देव हृदयात आहे. म्हणून लोक धार लावतील. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन बरे दिवस झाले, माझ्या जगद्गुरु तुकोबारांना जाऊन बरे दिवस झाले, माझ्या मारुती बाबांना जाऊन बरे दिवस झाले, माझ्या उज्ज्वलानंद बाबाला जाऊन बरेच दिवस झाले. पण लोक मंदिरात गेले नाहीत, ती जिथं जातील त्यांच्या मागे ती लोक गेली. अर्थ एकच आहे, देव मंदिरात नसतो, देव हृदयात असतो. फक्त जिवंतपणे कर्म चांगलं असलं पाहिजे. अरे जन्म मिलना है तो भाग्य की बात है, जन्म मिलना है तो भाग्य की बात है, मृत्यु होना है तो समय की बात है. जन्म मिलना है तो भाग्य की बात है, मृत्यु होना है तो समय की बात है. लेकिन मृत्यु के बाद भी इन लोगों के दिल में जीवित रहना है तो केवळ कर्मों की बात है. जीवनामध्ये कर्म जर चांगला असेल ना माय बाप, तर मेल्यानंतर सुद्धा लोक तुमच्या दर्शनाला येतील. तुम्ही कुठं डोंगरावर जाऊन बसा, 100% तिथे येणार. पण जिवंतपणे कर्म आपलं चांगलं असलं पाहिजे. देव मंदिरात नाही, देवाय
अंतःकरणामध्ये देव आहे, फक्त शोधता आला पाहिजे. आमची चुकीची कल्पना आहे, सोमवारचा देव वेगळा म्हणतो, देव एकच आहे, पण ते एकट्या देवाने वेगवेगळे रूप धारण करून नटत राहिलाय. मंगळवारचा देव वेगळा, बुधवार आला की विठ्ठलाकडे जायचं, गुरुवार आला की महादेव सोडायचं, अंबाबाई सोडायचं, विठ्ठल सोडायचं. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्याव, कसा देईल? पावला पावला देव बदलाल्यावर भेट देईल. गुरुवारी दत्ताकडे पळायचं, शुक्रवाराला पांडुरंगाला, पण त्या पांडुरंगाने देवीचा अवतार धारण केलाय ना, अशा पांडुरंगाला धाव घाली. आता पाहतेस काही शुक्रवार शनिवाराला हे दुःख आमची भक्ती हो. सोमवारी महादेवाकडे पळणारा भक्त मंगळवारी अंबाबाईकडे, बुधवारी विठ्ठलाकडे, तोच भक्त शनिवारच्या दिवशी मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम वात्मजं वानरस्य मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शनिवारच्या दिवशी कवच मारुतीला बघत नाही, पण शनिवारच्या दिवशी ओल्या कपड्याने तांब्या घेऊन कडणी मारुतीच्या, देवा देवा पाव, देवा पाव, देवा पाव, देवा पाव. देहाशाने पावायचा नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही नाही भाव, नाही देवा मला नाही भाव, देवा मला देहाशाने पावायचा नाही अंतःकरणामध्ये भाव शुद्ध त्यावेळेस येत असतो, अंतःकरणामध्ये एकाच देवाला हृदयामध्ये जागा दिली. पावला पावलाला आम्ही देव बदलायला लागलो तर भाव निर्माण होणार नाही, उलट काय होईल? महाराज एका ठिकाणी म्हणतात ना, देव कशाला? पुण्य करण्याकरिता, पाप नाहीस करण्याकरिता. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना पुण्य म्हणून हे देव देव चाललाय. खरं सांगू, पावला पावलाला जर आम्ही पामर जीव देव वेगळे समजायला लागलो, या चाळीचा देव वेगळा, या गल्लीचा देव वेगळा, आमच्या देवाला दुसऱ्या गल्लीतल्याने यायचं नाही आणि त्या गल्लीतल्या देवाकडे आमचे जायचे नाहीत, ही अशी जर कल्पना असेल ना, पुण्य करता होय पाप. महाराज म्हणतात तुम्ही पुण्य करण्याकरिता पावलं टाकायला लागला, पण तिथं पुण्य नाही, पुण्य करता होय पाप. आणि दुग्ध पाजूनी पोशीला असा पुण्य करता निघालात, पण तिथं तुमचे पापाची घडी भरतील. महाराज वर्णन करतात, देवाला वेगळं म्हणायचं ना, देव एकच आहे, फक्त रूप वेगळे. शनिवार आला की मारुतीरायाकडे पळायचं, मंगळवार आला की देवीकडे पळायचं. आम्ही सामान्य लोक. महाराज म्हणायला लागले, रविवार आला
रूप घेऊन म्हाताऱ्याच गेला बानूच्या मेंढारा कण्याला असून जिजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला रूप घेऊन म्हाताऱ्याचा गेला बानूच्या मेंढारा कण्याला असून जिजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवलं बानूला निघाला बानूच्या वाड्याला या बघण्यावर का ट्रॅक्टरवरचं गाणं आहे जे आपलं म्हणल्याशिवाय पण महाराज कीर्तनकार चांगला वाटणं गेला या लोकांना. मग आपली कीर्तन झाली विद्वान लोक असते पण महाराज लावलं पण बोलवा. ऐका रविवाराला आमची भक्ती सांगवलंय मी आजच्या अभंगामध्ये स्पष्ट तुकोबाराने हे शब्द वापरले. ज्या अर्थी हे शब्द आहे त्या अर्थीचं काहीतरी गफलत आहे. ज्या अर्थी हे शब्द आहे आवडे रूप असं जर म्हटले असते तर ते रूप कोणतं पण ज्या अर्थी हे शब्द वापरला त्या अर्थी तो जवळचा देव आहे. ज्या अर्थी हे शब्द वापरलाय त्या अर्थी आवर्जून त्याच देवाकडे बोट केले तुकोबाराने. आवडे हे म्हणलं की बोट करून तिथं आलं. ज्या अर्थी तुकोबारा हे म्हणतात ना त्या अर्थी आवडे हे रूप. लोकांनी प्रश्न केला म्हणजे महाराज मान्य म्हणले तुकोबाराला ते रूप आवडायला लागलं. मान्य म्हणले कारण जगामध्ये 33 कोटी रूप आहे. देव एकच आहे विठ्ठलच आहे पण त्या विठ्ठलाने वेगवेगळे रूप धारण केले 33 कोटी मान्य. पण जगद्गुरु तुकोबारांना जे रूप आवडायला लागलं ते विठ्ठीवर आहे. विठ्ठवाई उभा पंढरी
गाभा त्रिलोक्याची शोभा म्हणून ओळखलं जातं ना. अखिल कोटी ब्रह्मांड नायक जीवन भगवान श्रीनाथ आणि त्या पंढरीनाथाकडे आवर्जून माझे जगद्गुरु तुकोबारा त्या रूपाकडे वर्णन करतात. हे रूप बाकीच्या रूपाचं वर्णन नाही. गोजिरे सगुण ते गोजीर आहे, सगुण आहे. आणि तुकोबारा म्हणतात पाहत आलोचन. आपला मुख्य शब्द आहे सुख. मायांनो, आमची पळापळी कशासाठी चालू आहे? इथं बसलेल्या सगळ्या चष्मेवाल्या बघू नका इकडे इकडं. सगळी पळापळी दररोज 100-150 रुपये रोजानं जायचं, हातामध्ये खुरपा घ्यायचा, 250 रुपये, 150 रुपये, 300 रुपये, 150 रुपये, 100 रुपये रोजानं पळायचं. त्या बांधावर त्या बांधाला त्या बांधावर हातामध्ये थोडं घ्यावे, कष्ट भरपूर करावं. कशा करता पळत? घरात पैसा आल्यानंतर घर बांधावं, घर बांधल्यानंतर जमीन घ्यावं, जमीन घेतल्यानंतर लेकरावाला शाळा शिकवावी, मोठी नोकरदार करावी, गाडी घ्यावी, कुठेतरी हवी रस्त्याला जागा घ्यावा. हे सगळे पळापळी कशा करता? घरातून सुख भेटेल वाटतं. घर बांधल्यावर, जमीन घेतल्यावर जमिनीमधून सुख काहीतरी भेटेल, सुख समाधान. कुठेतरी जागा घेतल्यावर सुख समाधान भेटेल वाटतं. लेकरावाचे लग्न झाल्यावर सुख समाधान भेटलं वाटत. भेटलं का? हा, भाषा समजायला का नाही? मला एवढं सांगा प्रसन्न. नाहीतर कसं आहे, 10-20 किलोमीटरचा अंतर बदलला का महाराज, तिथली आचारशैली विचारशैली सगळंच बदलतं. जीवन जगण्याची शैली सुद्धा. आमच्या तिकडे कानेगाव मध्ये मेल्यानंतर माणसं जळते, तुमच्याकडे कसं आहे? अगोदरच वायर माझा मी नाही करी. भागात भागात बदल असतो. मग भाषा समजते ना, म्हणून बोलत चला. कुठवर आलतो? कुठवर आलतो? काय कीर्तन आता स्वतःजण कुठे जातो? बोला. आणि सगळी आमची पळापळी चालू आहे. सुखाला समाधान भेटेल, शांती भेटेल, सुख भेटेल म्हणून घर बांधलं. भेटलं नाही. जमीन घेतल्यानंतर सुख भेटेल, भेटलं नाही. लेकरा बाळाचे लग्न घेत झाल्यानंतर सुख भेटेल, समाधान भेटेल, भेटलं मावशी. याचं कारणच असं आहे, ज्या ठिकाणी आम्ही सुख शोधायला लागलो ना, मुळात ती आमची जागा चुकीची आहे. का? या संसारामध्ये सुख नाही, दुःख बांधवडी. आणि त्या ठिकाणी आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो ना मायबाप. या संसारामध्ये, या घरादारामध्ये, या लेकरामध्ये, या प्रपंचामध्ये, या जमिनीमध्ये महाराज वर्णन करतात. अरे दादा, तिथं ती नाहीच ना. ज्या ठिकाणी नाही तुम्ही त्या ठिकाणी रात्रंदिवस शोधत बसला. अरे किती दिवस, किती महिने, किती वर्ष नाही दादा, किती जन्म जरी त्या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केलो तर ते सुख तिथं भेटणार नाही. का? या संसारामध्ये सुख नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार. या संसारामध्ये दुःख आहे. किती आहे? दुःख पर्वता सुख पाहता जवळ. अरे संसार सुख
दुःखामध्ये, पर्वत एवढ्या दुःखामध्ये जवसा एवढं तुम्ही सुख शोधण्याचा जवस कळते का मावशी? केवढा असते, केवढा असते. आजी आजी मला माहिती जवस काय म्हणाले का? काय गेला हो बाबा, काय गेला? जुन्या काळामध्ये जवस माहित आहे ना मुलींनो? जवस नाही, उभं मान हलवू नका. कायच गेलं महाराज, ओल्ड इज गोल्डच, जुनं ते सोनं. जुन्या काळामध्ये असं कीर्तनाला जर महिला बसल्या ना पुढे, तर प्रत्येक महिलेच्या कपाळाला लाल बुंद कुंकू दिसायचं. आता कुंकू गेला, आता आली टिकली. मग ती मनात आले की तीच टिकली आंघोळीच्या टायमाला बाथरूम मध्ये टिकली. जुन्या काळामध्ये महिला कीर्तनाला बसले, कपाळाला कुंकू दिसावं, डोक्यावर पदर दिसायचा. पदर राजा मावशी पदर म्हणलं गडबडीनार पदराला हात लावल, काय उपयोग व्हायला काय गेला माहिती काय गेला. अरे ज्या ठिकाणी आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो ना, मुळात तिथं ती नाही ना. आणि ज्या ठिकाणी ती वस्तू नाही त्या ठिकाणी मला सांगा भेटेल का? आजच्या अभंगामध्ये आवर्जून माझे तुकोबारे म्हणतात, त्या माझ्या पांडुरंगाला पाहिलं ना, हातालोचन छातीवर हात ठेवून सांगतात सुखावले. माझ्या डोळ्याला सुख भेटलं ते रूप पाहिल्यानंतर. आणि आमचे सुद्धा डोळे सुख पाहण्याकरता पळायला लागले, पण कुठं? संसारामध्ये. मुळात तिथं ती नाही ना दादा. आमचे जुने कीर्तनकार सांगायचे, हरिभक्त पारायण ते बाधेचे पद्माकर महाराज म्हणून होते, महाराजांना परिचय जुने ते आमच्या गावामध्ये आले ना, ते कीर्तनकार फार सुंदर दृष्टांत द्यायचे. आता मला थोडं थोडं आठवते, सांगण्याचा प्रयत्न करतो. मुळात तिथे ते नाही. किती दिवस, किती महिने, किती वर्ष शोधल्यावर भेटलो. एक जुनी आजीबाई, जुना काळ, लहानशी छोटीशी झोपडी आहे, थंडीचे दिवस आहेत, आणि झोपडीमध्ये दिवस मावळला, जेवण झाली, अंधार झालेला, अंधाऱ्या खोलीमध्ये, अंधाऱ्या झोपडीमध्ये तिने एक दिवा लावला. काय म्हणतात त्याला? चिमणी. चिमणी लावली, थोडासा प्रकाश पडलाय. थंडीचे दिवस असल्यामुळे आजीने विचार करायला लवकर कशाला झोपावं, थंडी वाजायला लागली. 10-20 वस्त्र एकत्र केली आजीनं, लांबची सुई घेतली, 10-20 वस्त्र शिवायला लागली. ती अनेक वस्त्र एकत्र करून त्याला काय म्हणते तुमच्याकडे? वाकळ. आमच्या तिकडे गोधडी. हो का? भाग बदलला की काय सांगितलं तुम्हाला? आचारशैली विचारशैली बदलत. गोधडी, वाकळ, लेपाट, दुपाट, अजून म्हणा काय काय सांगा. बरोबर आहे का चुकीचं आहे? ऐका, वाकळ. थंडीचे दिवस असल्यामुळे आजीबाईने ती 10-20 वस्त्र एकत्र केली, लांबकी सुई घेतली, त्या चिमणीच्या दिव्यामध्ये जेवढा दिसतं उजाड तेवढ्या उजाडामध्ये शिवाय. 5-10 मिनिटं 15 मिनिटं झालं, वरची बाजू व्यवस्थित झाली, हात फिरवून बघितली, बाबा चांगली झाली. आजी म्हणायला लागली वरची बाजू व्यवस्थित झाली, खालची बाजू कशी झाली? म्हणून आजीनं ती वाकळ पलटी मारलं. प्रशांत महाराज जसं वाकळ पलटी मारलं तसं त्या वाकळीत वारं लागलं चिमणीला. चिमणी विजली, आणि चिमणीकडे बघण्याच्या नादामध्ये आजीच्या हातातली सुई सुद्धा खाली पडली. आता अंधार खोलीमध्ये इकडे तिकडे आजी शोधायला लागली, सुई दिसते का? सापडेल का? अंधाऱ्या खोलीमध्ये एखादा माणूस एखाद्या माणसाला दिसत नाही, सुई बारकी सापडेल? शोधायला लागली. 5-10 मिनिटं झाले, इकडे तिकडे शोधायली, सुई सापडणार. तिच्या डोक्यामध्ये अजून एक विचारायला, हा म्हणली अंधार असल्यामुळे इथं दिसत नाही. सरपंचानी गल्ली गल्लीमध्ये एका चौकामध्ये एक खांब लावलाय, आणि ते एका खांबाला एक बाहेर दिवा आहे. आणि ऐका म्हणली, आपल्याच घराच्या बाहेर खांबा आहे, आणि त्या खांबाला दिवा आहे, आणि त्या दिव्याच्या कडेने आपण तिथे हुडकलं पाहिजे जाऊन. काय? हातात काठी घेतली, पांढरी केस झालेली, वाकत 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 काठी केकोत बाहेर आली, आणि जिथं खांबा आहे त्या खांबाला एक बल्ब लावलेला, त्या बल्बाचा थोडासा उजाड पडतो, त्या उजाडाची कडेने फिरायली. फार सुंदर दृष्टांत आपल्याला सिद्धांतामध्ये घुसायचा. जेवढा उजाड आहे तेवढ्या उजाडाच्या कडेने फिरायला लागली, सुई शोधायला लागली इकडे तिकडे. 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, 25 मिनिट. गावातले सरपंच म्हणायला लागले, रात्रीचे 8:30 वाजले. बिचारी आजीबाई 70-80 वर्षाचं वय झाले, काय शोधायला लागले? जाऊन आपण विचारावं, यार गावचा नागरिक आहे, आपण विचारलं पाहिजे. म्हणून जवळ आले सरपंच, विचारलं, आजी अहो झोपाचा टाइम झालाय, तुम्ही या बल्बाच्या कडेने काय फिरताय उजाडामध्ये? आजीनं सांगितलं, माझी सुई हरपली. कुठं हरपले सांगितले मी? फक्त सुई हरपली. सरपंच म्हणायला लागले, सुई हरपली आहे आजी, माझं कर्तव्य आहे, पुढल्या वर्षी मला निवडून येण्याकरता हिचं काम केलं पाहिजे. मी एकदाच म्हणलोय. सरपंच सुद्धा लागले, जेवढा उजाड आहे तेवढ्या उजाडाच्या कडेने इकडे तिकडे शोधायला.
शोधायला लागले. अर्धा तास झालं. गावातले सुशिक्षित लोक म्हणायला लागले, आई म्हणजे सरपंच इथं पण नाहीत आपल्याजवळ. घरी गेला विचारायला गेली, घरी पण नाही. कुठे आहेत सरपंच, चला म्हणून गावातली 10-20 मंडळी आली फिरत फिरत. तर त्या 10-20 मंडळीला दिसली एका खंबाच्या कडेने उजाड पडलेला आहे थोडासा एका बल्बाचा, आणि त्या बल्बाच्या जेवढा उजाड आहे तेवढ्याच उजाडामध्ये हातामध्ये काठी घेऊन आजी फिराली, आणि त्या आजीच्या कडेने सरपंच फिराला. गावातले लोक विचार करायला, होय रे, ज्या अर्थी सरपंच इथं काय तर हुडकालाय त्या अर्थी सामान्य वस्तू हरपाल नाही, इथं काहीतरी महागाची वस्तू हरपली. मग तुझं काय मत आहे? काय नाही, आणि आपला मोठा माणूस आपला सरपंच इथं हुडकत आहे म्हणजे आपलं सुद्धा कर्तव्य आहे तिथं जाऊन ते शोधलं पाहिजे. मग विचारू सरपंचाला काय हुडकत ते. तो म्हणलं विचारायचं नसते, म्हणला काय का सापडणं द्यायचं, म्हणलं महागाची वस्तू सरपंच. आणि आम्ही लोक लागले तिथं शोधायला लागला. तास झाले, 1.5 तास झाला. 22 लोक सरपंच आजीबाई जेवढा उजाडा एका बल्बाचा तेवढाच उजाडाच्या कडेने फिरायला लागले शोधत. पण एक हुशार व्यक्ती होता माळकरी, तो म्हणायला लागला 1.5 तास 2 तास झालं बघायला लागलो. 20-30 लोक जमा झाले आणि या खंबाच्या कडेने उजाड जेवढा तेवढ्याच उजाडामध्ये फिरायला लागले. काय हरपले, जाऊन विचारावं. म्हणून तो माळकरी आला आणि त्याने विचारलं बाकीच्या लोकांना मागवून आलेल्या, हे बाबा काय हुडकत आहे? त्यांनी सांगितलं काय हुडकतोय महाराज आम्हाला माहित नाही, पण आमचे सरपंच हुडकत आहेत म्हणून आम्ही हुडकाले. असं आहे का? सरपंच काय हुडकत आहे? 2 तास झालं तुम्ही सगळं काम ठेवून येतं आजीच्या कडेने, काय हुडकत आहे? सरपंचाने सांगितलं आजीबाईची सुई हरपले. आणि सुई शोधाल. तो हुशार व्यक्ती महाराज म्हणाले, कळतं का नाही तुम्ही शिकलेली मंडळी, अहो 2 तास झालं तुम्ही थोड्याशा उजाडामध्ये 30 लोक फिरायला लागलात. 30 लोक, याचा अर्थ त्या उजाडामध्ये सुई नाही, सुईचं पुढचं बारीक टोक ना टोक तुम्हाला सापडलं पाहिजे. थोड्या उजाडामध्ये भरपूर लोक शोधताय म्हणजे सुईपेक्षा लहान वस्तू सापडली पाहिजे, पण का सापडत नाही? सरपंचाने सांगितलं मला काय माहित नाही. आजी काय हरपलंय? सुई अहो सुई मला पण माहित आहे. अहो 2 तास झालं 20-30 लोक घेऊन तुम्ही फिरायला लागलात एवढ्याच थोड्याशा उजाडामध्ये. अहो सुई नाही आजी, सुईपेक्षा लहान वस्तू सापडली पाहिजे, पण का सापडत नाही आजी? मला खरं सांगा आजी, सुई इतकं हरपली का? आजी म्हणली घरात. दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. आमचं तसंच झालंय. आजीची सुई हरपली घरात आणि हुडकायला लागली चमकणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी. ती चमकाल्या म्हणून तिथे गेली हुडकायला. भेटेल तिला? किती दिवस, किती महिने, किती वर्ष, किती जन्म जरी भेटली हुडकायचा प्रयत्न केला तरी घरात हरवलेली सुई अंगणामध्ये भेटेल का? भेटणार नाही. तसं सिद्धांताकडे वळा, ज्या ठिकाणी सुख नाही त्या ठिकाणी आम्ही सुख शोधायला लागलोय. या संसारामध्ये सुख नाही दादा, सुख आहे कुठं? सुखाचे आजीची सुई हरपली घरामध्ये, तिनं शोधायला अंगणामध्ये भेटणार नाही. तसं आमचं सुख हरवलं माझ्या पांडुरंगाजवळ. आम्ही शोधायला या संसारामध्ये भेटत नाही. सगळं सुख माझ्या पांडुरंगाच्या जवळ आहे. सर्व सुखाची आवड ओ बांबरंगा देवीवर, बांबरंगा देवीवर आणि माझं सगळं सुख माझ्या पांडुरंगाजवळ आहे. तुम्ही शोधायला त्या संसारामध्ये भेटणार नाही, म्हणून आवर्जून तुकोबार आहे म्हणतात. नाही, सगळं सुख तिथं आहे.
आवडी रूप भोजे सुगुण पाहतालोचन सुसुरावणे. जर सुख पाहिजे असेल तर माझ्या त्या रूपाकडे चला. बरं, लोकांनी प्रश्न केला, पाहतालोचन सुखावले, मग तुमचं म्हणणं काय? आता दृष्टी पुढे आता मला सुख भेटलं देवा, ऐक माझ्या डोळ्याला सुख भेटले तर मला बाकीच्या रूपाचं दर्शन नको. याच रूपाचं कमरेवर हात, विटेवर उभा, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, या रूपाचं दर्शन पुन्हा 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 मला व्हावं वाटतं. आता दृष्टी पुढे, आता माझ्या दृष्टी पुढे असाच राहा जो मी तुझं पाहित पांडुरंगा. ज्या ज्या वेळेस पांडुरंगा मी तुला पाहिन ना त्या वेळेस तू मला असाच दिस, कारण या रूपामध्ये मला काय दिसलं? सुख दिसलंय. लोकांनी प्रश्न केला, देवानी प्रश्न केला, हे तुका अजून दुसरं काय पाहिजे? तुकोबारा म्हणायला लागले, लालचावले मन देवा, मन फार चंचल आहे देवा. मन मन किती चंचल आहे? मरकटाप्रमाणे चंचला ते घ्याव एखाद्या माकडाप्रमाणे मन आहे. सुभाषितकार तर एखाद्या ठिकाणी सुंदर वर्णन करतात, मन किती चंचल आहे. मर्कटस्य सुरापाणम तत्त्वशिकदंशनम तन्मध्ये भूतसंचारो यत्वा त्वद्वा भविष्यति. सुभाषितकार सुंदर वर्णन करतात, माय मन किती चंचल आहे. मन आज कीर्तनात बसलात, पण ऐका, चंद्रभागेला पाणी सोडलं, पुंडलिकरायाचं मंदिर थोडंसं बांधकाम चालू आहे, पायऱ्या भरपूर आहेत, आता तिथं भरपूर लोक दिसायला लागले, आता बारीमध्ये दर्शन होतं का नाही? खरं सांगा, मन कुठे गेलं? गेलं का नाही चंद्रभागेवर? अर्थ एकच आहे, हित बोललं की तिकडं मन पळायला लागले. एवढं मन चंचल आहे, लालचावली मन. सुभाषितकार वर्णन करतात, मर्कटस्य सुरापाणम, मन किती चंचल आहे का? सगळ्यात चंचल प्राणी कोणता आहे? हा, माकड. माकडापेक्षा चंचली दोन पायाचं माकड झाले आता. कीर्तनात मन बसत नाही, बसलं की इकडून तिकडे इकडून तिकडे दुखाले की ऐकावं असं होते. एवढं मन चंचल. ऐका, सगळ्यात चंचल असणारा प्राणी या सृष्टीचा जर विचार केला तर माकड आहे. त्या माकडाला घ्यायचं, सुभाषितकार वर्णन करता, 1000 माकड घ्यायचं, त्या 1000 माकडापैकी शेरत लावून चंचल कोण आहे असं एक माकड उचलायचं, आणि त्या माकडाला मर्कटस्य सुरापान, पहिलं चंचला उड्या माराले टनटन, आणि त्या माकडाला धरायचं दोघा तिघांनी, आणि त्याला सुरापान. सुरापान म्हणजे अमृत, कलियुगातलं अमृत. कारण ते अमृत घेतल्याशिवाय काही काही लोकांना लय आवड होऊन बसले, संसारात चलत नाही म्हणते महाराज. काय काय लोक असलं बोलते, आणि तो कशाला खातो, ते खाल्ल्याशिवाय येत नाही म्हणते. कसं काय तुझं? तसे काय काही लोक सुद्धा आम्हाला भेटले बरं का कीर्तनामध्ये. काय काही लोक महाराज घेतल्याशिवाय वाजविताच येत नाही म्हणते. हो परमात्मा सुद्धा लय वाटू झाले. हो विठ्ठल विठ्ठल. एखाद्या माकड घ्यायचे, ते एखाद्या माकडापैकी सगळ्यात चंचल माकड घ्यायचं, आणि त्या चंचल माकडाला मर्कटस्य सुरापान. सुरापान म्हणजे दारू पाजवायची. आता विचार करा, 2 पायाच्या माकडाने अर्धी पिली तर गर्दी करते, मग ते 4 पायाच्या माकडाने 1 पिल्यावर किती गर्दी केला. पहिले उड्या मारते, दोघा ठिकाणी धरून त्याला गट्ट 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 1 बाटली पाजवली, मर्कटस्य सुरापान, आणि सोडलं. अशा उड्या एवढ्यावर सोडायचं नाही. अजून पुढे सुभाषितकार म्हणतात, त्याच माकडाला धरायचं दारू पाजवलेलं. तत्र शिका दंशनम, दारू पाजलेल्या माकडाला प्रशिक विंचवानं दंश मारावा. विंचवाना झटका दिल्यावर थंड हवा येते का गरम हवा येते नाही चावलाय का नाही कधी? खोटं बोललं 1000 जर चुका झाल्या 100% दणका देत असतो. इंचू चावला की आई बाप सुद्धा कळत नाही, एवढ्या वेदना. त्याला दारू पाजले, मोठ्याला टिंचवाने दणका दिलाय, राहील जागेवर ठण 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 उड्या मारलं. एवढ्यावर सुभाषितकार गप्प बसत नाही. तनमध्ये भूत संचार, त्यामध्ये जर एखाद्या भूतानं झपाटावं. भूत झपाटतेत का तुमच्याकडे? झपाटतेत. एखादं लहान लेकरू रडायलं की एखाद्याची म्हणते होईल तिकडे गेलतीच का, लागलंय काय की बघलंय रडाले, जा दुकानात पांढरं घेऊन टाक त्या दिशेने. ऐका आमचं तसं महाराज वर्णन करतात, त्या माकडाला दारू पाजवायची, त्याला विंचवानं चावावं, त्यामध्ये त्याला भूतानं झपाटावं. किती चंचल असं महाराज, किती चंचल झाला असेल माकड. महाराज वर्णन करतात, ती माकड तेवढं जरी चंचल झालेलं असलं, त्या माकडाच्या लाखपटीचं चंचल कोण आहे तर आपलं नाही म्हणतात.
चंचला देवा, काय सांगावं आता, तुझं रूप आवडालंय. उद्या जर एका दुसरं रूप धारण केला तर त्या रूपाच्या मागे पडत. मला ते रूप नको, माझ्या डोळ्याला या रूपामुळे सुख भेटलं ना देवा, तर या मनाला सुद्धा याच रूपाच्या ठिकाणी ठेवून दे. लालचावले मन लागले से गोडी आता दृष्टी पुढे ऐकाची जोगी तुझं पाणी पांडुरंगा अरे देवा, स्वरूप फार सुंदर आहे. तुम्ही जर या पांडुरंगाचा विचार केला तर पांडुरंगाने तुकोबारांना वेळ लावलं, या पांडुरंगाने जनाबाईला वेळ लावला, कारण देवाचं वर्णन फार सुंदर आहे. तुम्ही जर द्वापर युगाचा विचार केला माझ्या भगवान कृष्णाचा, या रूपाचा विचार सोडा खेळला, कारण प्रत्येक रूप प्रत्येकाच्या हृदयावर जागा करणार आहे. का? कोणाला पांडुरंग आवडेल, कोणाला अंबाबाई आवडेल, प्रत्येकाच्या मनाचा विषय. पण कोणाच्या मनाला ते रूप पाहिलं अंबाबाईचं तर सुख भेटतं, कोणाला पांडुरंगाचं रूप पाहिलं तर सुख भेटतं. माझ्या तुकोबाने पांडुरंगाला पाहिलं आणि सुख भेटलं, म्हणून म्हणतात देवा ते मन चंचल आहे, तुझ्या ठिकाणी अर्पण करून घे. तुझ्या ठिकाणी राहिलं तर मला दुसऱ्या रूपाची गरज होणार नाही. हे पण खरं सांगू, प्रत्येक रूपाचा जर विचार केला मायानो, प्रत्येक रूपामध्ये सुख भेटणार आपल्याला. खरं सांगू तुम्हाला, द्वापार युगामधल्या कृष्णाचा जर विचार केला तुम्ही तर माझ्या कुणाचं फार सुंदर वर्णन आहे. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा, अंतरी क्या दोनों की चाह में वो एक प्रेम दीवानी प्रत्येक रूपाचा विचार करा. प्रत्येक रूपानं प्रत्येकाला वेड लावले, पण आजच्या अभंगामध्ये तुकोबारा बाकीच्या रूपाचं वर्णन करणं पांडुरंगाच्या, पण प्रत्येकाच्या मनाचा विषय. आणि माझ्या मीराबाईचा विषय जर घेतला ना दादा, काय मीराबाई लहानपणी आईसोबत जायची. भागवत ऐकाला, कथाकारकारांनी सांगितलं, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा सगळं जे काय आहे ते कृष्ण आहे. मीराबाई म्हणायला लागली, बाबा तुम्ही म्हणताय ना कृष्ण आहे, तर मला त्या कृष्णाची भेट घालून द्या. कथाकार बाबाने विचार केला, आता कसं करावं. उचलली समोरची मूर्ती, पूजेला ठेवलेली, देऊन टाकली मीराबाईला. मीरा जा, हाच देव आहे, हाच कृष्ण आहे, हाच सगळं आहे, जा घेऊन. मीराबाईने त्या कृष्णाला घेऊन यावं. मी काय सांगायला लागलोय, तुमच्या हृदयामध्ये कोणता पण घ्या, एक धरला चित्ती, हृदया धरा देवाला आणि त्याची सेवा करत चला, त्या देवापासून आपल्याला सुख भेटणार. पण या देव त्या देव त्या देव, आपला तो एक देव करून घ्यावा. करता एकच देव पाहिजे, बाकीचे देव उभीच कळत बसायचं नाही. कोणता पण, पांडुरंग असतील, भगवान कृष्ण असतील, हनुमंतराय असतील, प्रभू रामचंद्र असतील. अरे मीराबाईनं कृष्णाला लहानपणी उचललं, कमरेवर ठेवायची, गल्लीमध्ये फिरायची. माझा सखा, माझा सोयरा, माझी बहीण, माझी माय, नोहे नव्हे तर माझा नवरा सुद्धा हाच आहे म्हणून कमरेवरच्या कृष्णाला दाखवायची गल्लीमध्ये. सगळी लोक म्हणायची, वा वा वा, किती मीराबाई प्रेम करते, मीराबाई किती प्रेम करते. पण खरं सांगू माय, तीच मीराबाई लग्नाच्या वयात आली, आणि लग्नाच्या वयामध्ये आल्यावर तिनं लहानपणी जसा हट्ट धरायची ना, कृष्णच माझा सगळा आहे, तसं लग्नाच्या वयामध्ये आली. आणि लग्नाच्या वयामध्ये आल्यानंतर सुद्धा म्हणायला लागली, कृष्ण माझा बाप, कृष्ण माझी बहीण, कृष्ण माझा नवरा, कृष्ण माझा चुलता, सगळं जे काय आहे ते माझा हा कृष्ण आहे म्हणायची. आणि कमरेवरच्या कृष्णाला दाखवायची त्या मूर्तीला. लोक म्हणायची, आतापर्यंत चांगलं म्हणणारी लोक मोठं झाली, लग्नाच्या वयात आली, लग्नाची ठेपी येऊ लागली, माघारी जायला लागली राजे लोक, कारण कृष्णाला नवरा म्हणते म्हणल्यानंतर कोण लग्न करणार. लोक म्हणायला लागली, पागल झाली, पागल. लोग कहे मीरा
कहे फुलनासी रे. आतापर्यंत चांगलं म्हणणारी लोक मोठं झाल्यानंतर कृष्णाला नवरा म्हणते म्हणजे सगळं गाव म्हणालं पागल झाली हो, वेडी झाली, त्या मूर्तीला नवरा म्हणायला लागली पागल आहे पागल. लोग कहे मेरा रे बावरी. लोक तर म्हणायला लागली वेडी, स्वतःचा बाप म्हणायला बाप कहे फुलनासी रे. स्वतःचा बाप म्हणायला लागला. असं जर वागायला लागली त्या मूर्तीला नवरा म्हणाली तर आपल्या पुराने ढबा नाही करत, पुराचा नाश करत. काय केलं बापाना? विष का प्याला राजाजीने भेजा पिवत पिवत मीरा हसी रे. हृदयामध्ये एका देवाला जागा दिली ना, सुख किती भेटतं. अरे लोक वेडी म्हणायला लागली, बाप पागल झाला म्हणायला लागले, ऐकत नाही म्हणून विषयाचा प्याला दिला. पण कृष्ण परमात्म्याचं नाम मुखावाट बंद नाही केलं. परिणाम काय झाला? राधाने हे मधुबनने गोंदा मीरा ने मन में पाया राधा जी से हो बैठी वो गोविंद मीरा हाथ मिलायो एक मुरली एक पाय दो हरी प्रेम से घाया अंतरी क्या दो की तीन दो एक हार न माने एक जीत न माने एक प्रेम दीवानी जय जय राधा भगवान कृष्ण रूपाला हृदयामध्ये काय झालं? अरे रूपाची सेवा करा. रूपाला जागा द्या, बाकीच्या रूपाला नाही. एकाच रूपाला सगळ्यांनी हात वर करा, कीर्तन झालं. कोणतं पण रूप असो, त्या रूपाला जर हृदयामध्ये जागा दिली ना, त्या रूपापासून आपल्याला सुख भेटत असतं. हृदयामध्ये एकाच रूपाला जागा. मीराबाईनं माझ्या कृष्णाला कृष्णा कृष्ण 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 परिणाम विषयाचा आपल्याला अमृत बनला. एवढंच नाही, त्या रूपाचं वर्णन करा. स्तंभावरीला तमारी दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले नारायण 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 प्रगटले
प्रगटली नारायण प्रगटली नारायणी प्रगटली. कोणत्या पण रूपाला अंतःकरणामध्ये जागा द्या, परिणाम ते रूप तुमच्या करता मागे पुढे उभा राहा संभाळी संभाळ करण्याकरता ते रूप येत असतं. म्हणून तू कोवारांमध्ये हे रूप तुझी रेस गुण पाहत आलोचन सुखावली. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राय जो मी तुझं पाही. पांडुरंगाला तबले माना लागले ती गोडी. मन कुठे चिंतन करू नको देवा तुझ्याच पायावर तेही जीवेनं सोडी आईचे झाली. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझं पाही. पांडुरंगा आणि शेवटच्या चरणात तुकोबा शेवटच्या चरणात माझे जगद्गुरु तुकोबारांनी
देवा हे पांडुरंगा, अरे तुझं हे रूप पाहिल्यानंतर माझ्या जीवाला सुख भेटते की रे देवा, माझं मन फिरकू देऊ नको, याच रूपाच्या ठिकाणी माझं राहून घे, कारण त्या ठिकाणी मला सुख भेटले ना देवा. आता ऐक देवा, एखादं लेकरू माईकडे जसं वाटतं ना देवा, तसा तू आमची माय आहे, तू आमचा बाप आहे देवा, आणि आम्ही लेकरं सगळे तुझ्याकडे मागणं करायला लागलोय, मन भटकू देऊ नको, ह्याच रूपाचं मला दर्शन हवंय. तुका म्हणे लढीवाळी देवा, आमची लढीवाळी आहे, आमची इच्छा आहे, लढीवाळपणाने लेकरू जसं माईकडे लढीवाळपणाने लाडाने जसं मागतं ना, तसं आम्ही लढीवाळपणाने तुझ्याकडे मागायलोय. माझ्या बापा तुका म्हणे माझा लढीवाळ देवा, आम्ही लढीवाळपणाने मागतोय. पुरवावी आळी माय बापा देवा, आमची इच्छा पूर्ण कर. आळी म्हणजे इच्छा, माय बापा आमची इच्छा पूर्ण कर. कोणती इच्छा आहे? देऊ नको. कोणती इच्छा आहे? ज्या ज्या वेळेस मंदिरात जाईल त्या त्यावेळेस याच रूपाचं दर्शन. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाही पांडुरंगा सुद्धा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. बोलत असताना काही चुकीचे शब्द गेले असतील तर माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष आहे. वास्तविक पाहायला गेलं महिला वर्ग, पुरुष वर्ग असतील, मी काय फार मोठा कीर्तनकार नाही, थोडंसं पकवाल, थोडंसं पिठीचं ज्ञान, थोडंसं गायनाचं, मारुती बाबांच्या मंदिरामध्ये हरिपाठ करणं, काकडा करणं, तिथलं भजन करणं हे माझं वैयक्तिक आहे. पण बरेच लोक म्हणाले महाराज आवाज चांगला आहे, अभंग चांगला सोडवितो, विनोदी शैली आहे, त्याच्यामुळे कीर्तन करा. महाराजांची परवानगी, तुमच्या कृपेची पोचणी जन्मोजन्मी तुका म्हणे. सगळ्यांची कृपा व्हावी, उज्ज्वलंत बाबांचा आशीर्वाद घेता, माझ्या मारुती बाबांचा आशीर्वाद घेतावा, आणि प्रत्येक गावामध्ये कीर्तनाची संधी प्राप्त व्हावी, सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. आणि विशेष पाहायला गेलं, सगळ्यांनी एकदा महिलासाठी सगळ्यांनीच टाळी वाजवा. खरं सांगू मायानं, घरामध्ये लेकरू घडावं वाटत असेल तर बापांचं या सगळ्या काम नाही का? कारण यांचं म्हणजे कसं असतं, 24 तास म्हणजे 10-12 तास बाहेरच असते, पण लेकराला, संसाराला, घरादाराला जर चिटकून कोण असते तर ती माझी माय, ती माझी माता असते. आणि मातेच्या माईच्या हातात असते लेकराला काय शिवाजी महाराज बनवायचं, लेकराला अफजल खान बनवायचं, माईच्या हातात असतं. म्हणून प्रत्येक महिला एवढी विनंती आहे, तुम्ही आज आलात ना, मला माहित आहे उद्या तुमच्या सोबत तुमची लहान लहान चिमुकली लेकरं, लहान लहान तुमचे नातू घेऊन येणार का नाही? होय तर मला केलं. सगळ्यांच्या चरणी वंदन. आणि विशेष पाहायला गेलं, आज सगळे कीर्तनाचा पहिला दिवस असल्यामुळे पहिला दिवस म्हणलं की पण आज सगळं काय वातावरण आहे बाबा, अतिशय सुंदर. नाही तर प्रत्येक गावामध्ये प्रशांत महाराज ही पुढे बसलेला आम्हाला सूर्यफुलच दिसते सर. सूर्यफुल, हा सूर्यफुल, त्याचं नावच काय सूर्यफुल. त्या सूर्यफुलानं कधी सूर्याकडे बघितलंय का? नाव तर सूर्यफुल आहे, कधी सूर्याकडे बघत नाही महाराज. 24 तास तुम्ही शेतामध्ये जाऊन बघा, सूर्यफुल पेरलेली, सूर्याकडे पाहत नाही 24 तास त्याची मुंडके हो का, आणि नाव सूर्यफुल. तसं आहे आमच्या नशिबाला सूर्यफुलच आहे. महाराज टाकला चालू झालं, ही माईक कधी बंद करते की ग. म्हणून अतिशय सुंदर सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. पुन्हा एकदा ज्यांनी तारीख दिली, महाराजची असतील, प्रशांतजी महाराज असतील, महाराजांच्या चरणी अतिशय सुंदर वादन आहे बाबा. आणि साऊंड शिफ्टिंग तर नादच करायचं ना. मी बघा म्हणालो, पण मी आहे जाते ना धनगर, धनगराची येड. उगाच 12 वाजायची महाराजांची घेऊन बसायची, 12च्या अगोदर गाव सोडलेलं बरं म्हणून लवकर उरकालं. भगवंताच्या माझ्या मारुती बाबाच्या, उज्ज्वलंत बाबाच्या चरणी सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर
हे जे आहे,